तर हा आहे झटपट इन्स्टंट असा चना मसाला, ज्यासाठी तुम्हाला मसाले भाजायचे नाही आहे आणि वाटायचे नाही. अजून एक मजेशीर गोष्ट काय आहे माहिती आहे? जर भाज्याचं कटिंग तुम्हाला नको असेल ना, तर तेही तुम्ही इथे अवॉइड करू शकता. पण या मसाल्याला स्वाद मात्र एक नंबर येतो आणि मसाला सुद्धा एक परफेक्ट थिकनेसचा तयार होतो. आता भरपूर सणवार आहे किंवा पाहुणे घरी असतात, त्यासाठी इतकं परफेक्ट ऑप्शन आहे झटपट होणारं, अप्रतिम चवीचं. जे तुम्ही भातासोबत, वेगवेगळ्या प्रकारच्या भातासोबत, पुरीसोबत, पोळीसोबत, वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यासोबत खाऊ शकता. आणि विशेष म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा मेनू आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण वन पॉट चना मसाला पाहणार आहोत. आणि तुम्हाला म्हणून सांगते, याच्यामध्ये ना भाजबूज आहे, ना ग्रेव्ही बनवण्याचं टेन्शन आहे, ना खूप जास्त कटकुट करायचं टेन्शन आहे. म्हणजे तुम्ही कितीही घाई गडबडीत असाल किंवा आता सणावाराचे दिवस आहे, त्याच्यामध्ये हा उत्कृष्ट दर्जाचा किंवा चवीला अप्रतिम असा वन पॉट चना मसाला तुम्ही तयार करू शकता. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. तर त्यासाठी छोटे ते चणे येतात ना, आपण ज्याला गावरानी चणे म्हणतो, तर ते मी रात्री भिजत घातले होते आणि चांगले मस्त फुललेले आहे. तुम्ही 5 ते 6 तासासाठी हे भिजत घालू शकता. आणि ही ती वाटी आहे, त्या वाटीने जवळपास 1.5 वाटी मी टाकले होते. आता हे सोक झालेले चणे 3 वाटी आहे. आता याच्यामधलं हे पाणी काढून टाकायचं आणि याला 2 पाणी दुसरं घालून धुवून घ्यायचे. आणि हे चणे आपल्याला कुकरमध्येच करून घ्यायचे आहेत. त्यासाठी चणे कुकरमध्ये टाकून घ्यायचे. 3 मीडियम आकाराचे कांदे आहे, मी अशा पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वच्छ धुवून साफ करून अख्खे कांदे टाकू शकता किंवा एका कांद्याचे 2 भाग करून पण टाकू शकता. 3 मीडियम आकाराचे टोमॅटो आहेत, त्याला पण मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले. याचे पण तुम्ही 2 भाग करून किंवा अख्खे टोमॅटो टाकू शकता. हा या आकाराचा लसणाचा गाठा आहे. तर लसणाचा गाठा टाकताना ना स्वच्छ धुवून घ्यायचे. लसणाचा जो वरचा पोर्शन असतो ना, चाकूच्या साहाय्याने काढून टाकायचा. 2 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत, तुम्ही अख्ख्या घालू शकता किंवा अशा पद्धतीने कापून टाका. 2 इंची आल्याचे असे मी लांब लांब तुकडे करून घेतलेले. आलं तुम्ही अशा पद्धतीने टाका किंवा किसून घालू शकता. अख्खं आलं घालू नका. 1 टेबलस्पून कोथिंबीरच्या काड्या आहे, मी असे 2-3 भाग करून त्याच्यामध्ये टाकू शकता. कोथिंबीरच्या काड्या नसेल तर थोडीशी कोथिंबीर घालून घ्या. एक मोठ्या आकाराचा आलू आहे, त्याची वरची सालं काढून घेतली आणि त्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे. तुम्ही असे 4 काप करून पण टाकू शकता. इथे आलू जे आहे ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं आलू तर नाही टाकलं तरी चालतं. 2 तेजपत्त्याची पानं, या आकाराचा कलमीचा तुकडा आणि एक मोठी वेलची म्हणजे काळी वेलची टाकून घ्या. अर्धा चमचा हळद. इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे रेडीमेड वाला छोले मसाला टाकत आहे. तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला वापरा. गरम मसालाही नसेल तर तुम्ही जर गोडा मसाला वापरत असेल तर 2 चमचे गोडा मसाला वापरून घ्या. 1 चमचा नॉर्मल वाला लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर. 2 चमचे धण्याची पावडर. 1 चमचा भरून मीठ आणि नंतर 3/4 चमचा टाकून घेतलं, म्हणजे 2.25 चमचे मीठ घालून घेतलं आणि 1 चमचा तेल घालून घेऊ. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालू. तर पातळ रस्सा याचा करायचा नाही आपल्याला. रस्सा जो आहे तो थोडासा धरूनच असायला पाहिजे. तर ग्लासाने म्हणाल तर मी इथे 2 ग्लास पाणी टाकलं आहे किंवा ज्या वाटीने आपण भिजवलेले म्हणजे भिजलेले चणे होते ना, तर त्या वाटीने 5 वाट्या पाणी घालून घेतलं. थोडंसं अर्धा वाटी पाणी कमी जास्त झालं तरी काही बिघडत नाही. आता इथे पाण्याचं प्रमाण आहे ना, चण्याच्या क्वालिटीवर पण असते. बरेचदा काय होते की चणे लवकर शिजत नाही, काही काही चणे पटकन शिजून जातात. आता कुकरचं झाकण लावून फुल फ्लेम वरती 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि नंतर एकदम फ्लेम स्लो करून घ्यायची आणि स्लो फ्लेम वरती 10 मिनिट हे शिजवून घ्यायचं. नंतर शिट्टी नाही होऊ देतली तरी चालते. कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच कुकर उघडायचा. आणि आपला कुकर चांगला थंड झाला होता. त्याच्यामधले जे गरम मसाले आहे ना, म्हणजे तेजपत्ता, वेलची, कलमीचा तुकडा, ते आपण बाहेर काढून घेऊ. म्हणजे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये आलेला ते आपल्याला आता वापरायचा नाही आहे. आणि हा जो आपण लसूण टाकला होता ना, तर तो बघू शकता हाताच्या साहाय्याने असं लसणाला दाबून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो पल्प आहे तो सगळा बाहेर येतो. आणि बघा, हा लसणाचा फक्त वरचा जो कव्हर आहे ते काढून टाकायचं त्याच्यामधलं. आता आपण याला चांगलं फिरवून घेऊ. आता हे बटाटे घातले ना, तर त्या बटाट्याला थोडंसं स्मॅश करायचं, म्हणजे आपल्या भाजीचा जो रस्सा आहे त्याला थोडासा दाटसरपणा येईल. आणि तुम्ही बघू शकता आपले चणे किती मस्त शिजलेले आहे आणि बटाटे पण खूप चांगले शिजले. तुम्ही कांदे अख्खे घातले असते ना, कांदे टोमॅटो, ते पण मस्त शिजले असते. आणि चमच्याच्या साहाय्याने ना हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं असं, म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, आपले चणे जे आहे ना, चणे थोडेसे स्मॅश होतील आणि भाजीला आपल्या घट्टपणा येईल आणि भाजीची चव पण खूप मस्त लागते त्याच्यामुळे.
तर हे चमच्याच्या साहाय्यानेच थोडंसं असं दाबून घ्यायचं किंवा स्मॅश करून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले सगळे टोमॅटो वगैरे पण चांगले एकजीव होऊन जातील. आता तुम्ही बघू शकता आपण थोडंसं त्याला स्मॅश करून घेतल्यामुळे रस्सा थोडासा घट्टसर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण वरून एक तडका टाकून घेऊ, म्हणजे तडका टाकल्यानंतर अजून स्वाद जो आहे ना थोडासा मस्त स्वाद येतो, जो सगळ्यांना आवडतो. म्हणून तडका हा तुम्ही टाकूनच घ्या. आणि तुम्हाला नको असेल तडका तर इथे तुमचा हा चणा मसाला तयार आहे. तडका घालायचा नसेल तरी त्याला एकदा थोडंसं उकळून घ्या, म्हणजे अजून जास्त चव एन्हान्स होईल त्याची, कारण आपण थोडंसं सगळं बाकीचं स्मॅश करून घेतलं ना त्याच्यामुळे, आणि थोडासा घट्टसरपणा पण येईल. आता मी दुसरा गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आपलं जे हे पॉट आहे किंवा कुकर आहे मी त्याच्यावरती ठेवून दिला आणि दुसऱ्या याच्यावर आपण आता तडका देऊन देऊ. तुपाचा तडका देत आहे, तुम्ही तेलाचा पण देऊ शकता. इथे मी 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तुपामुळे खूप चांगला स्वाद येतो त्याला. आणि इथे जिरं जे आहे ते जास्त घालून घ्यायचं. तर 2 टीएसपी मी इथे जिरं टाकलेलं आहे. जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं. जिरं चांगलं फुललं की ह्या मी 4 लाल मिरच्या घेऊन घेतल्या आणि त्याचे असे तुकडे केले. म्हणजे एका मिरच्याचे 2 भाग केले, ते आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो करायची, म्हणजे आपल्या मिरच्या वगैरे आहे ना ते जळायला नको. अर्धा इंची आलं मी किसून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आणि हा तयार झालेला खमंग तडका आपण दुसऱ्या गॅसवर आपले चणे आहे ना त्याच्यावरती टाकून देऊ. तर त्या छोट्या पॉटला बरंच लागलेलं आहे, तर त्याच्यामधलाच मी थोडासा रस्सा घेतला आणि ते पण आपण थोडंसं फिरवून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे सगळं तूप मसाला वगैरे त्याच्यामध्ये राहून जाईल. म्हणजे आपले हे चणे पण गरम आहे आणि हा तडका पण असा छान फ्रेश आपण गरम आहे, त्याच्यामुळे इतका चांगला तडका लागतो ना आणि स्वाद जो आहे तो अप्रतिम आहे. आता हा तडका टाकून झाला की मी बघितलं थोडंसं फिरवून, तर मला असं वाटलं की रस्सा थोडासा घट्ट असायला पाहिजे आपल्या, म्हणून मी काय करत आहे थोडेसे जे चणे आहे ना त्याच्यामधले, तर त्याच्याच काठाची चमच्याच्या साहाय्याने असे प्रेस करून घेते, त्याच्यामुळे भाजीला थोडासा घट्टपणा येईल. थोडेसे करायचे असे, किंवा बटाटे तर आपण म्हणूनच त्याच्यासाठी घातले आहे, तर बटाट्याच्या पण फोडी बघा छान अशा थोड्या छोट्या राहिलेल्या आहे, आपण टाकले होते तेव्हा मोठे मोठे होते. आणि आता याला छान अशी मोठी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची, त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवल्यानंतर फक्त एखादा मिनिट आपण त्याला शिजवून घेऊ. 1 मिनिट झाला की गॅस बंद करून द्यायचा, पण झाकण नाही उघडायचं. झाकण आपण थोडं 1-2 मिनिटांनी उघडू. आता इथे 1-2 मिनिट झालेले आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि तुम्ही आता बघू शकता परफेक्ट असा रस्सा भाजीचा तयार झाला आहे, जो कशालाही परफेक्ट कोट होईल आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम तयार होतो हा. आणि थोडा थंडा झाला ना की अजून घट्ट येतो थोडासा आणि सगळ्यांसोबत मस्त कोट होतो आणि झटपट असा, म्हणजे तुम्ही कितीही पाहुणे आले ना तुमच्याकडे, ते अगदी पटकन तुम्ही हा तयार करू शकता. किंवा तुम्हाला कधी स्वतःला बाहेर जायचं असते पण स्वयंपाक करून जायचं असते ना, आणि तो स्वयंपाकही मग असा असतो ना की सगळ्यांनी खाल्ला पाहिजे, तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे वन पॉट चना मसालाच. म्हणजे करायला एकदम सोपं आहे पण चवीला मात्र भारी आहे. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.